अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। अभिजीत आबाद तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खोटे गुन्हे दाखल केलेल्या बँक प्रशासनाचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेचे 430 कोटी थकवल्याने तसेच 2022-23 च्या गळीत हंगामात उत्पादित साखरेपोटी 52 कोटीचा तसेच इथेनॉल आणि सहवीज निर्मितीपासून मिळालेल्या उत्पन्नातून राज्य सहकारी बँकेकडे भरणा न केल्याने कायदेशीर कारवाईचा बडगा बँकेने उगारलाय। चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाविरुद्ध फसवणूक व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करावा अशा आशयाची लेखी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास घनवट यांनी दिनांक 12 जानेवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात केली होती। बँकेने केलेल्या तक्रारीनंतर अखेर पोलिसांनी चेअरमन अभिजित पाटील आणि विद्यमान संचालक मंडळावर गुन्हा दाखल केल्यापोटी ही कारवाई करण्यात येत आहे। बंद पडलेला कारखाना स्वतःच्या खाजगी मालमत्ता गहाण ठेवून कारखाना सुरू केला। 2 वर्ष कारखाना सुरळीत सुरू असतानाही कारवाई करून कारखाना अडचणीत आणण्याचा डाव रचला जात आहे अशी संतप्त प्रतिक्रिया दिसून आली। दरम्यान चेअरमन अभिजित पाटील यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांच्या मार्फत येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। त्यावर बुधवारी सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने पाटील यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला।